महाराष्ट्र नाभिक शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्याच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न। याबाबत अधिकृत तासिके आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता धुळे शहरातील गरुड वाचनालय येथील सभागृहात महाराष्ट्र नाभिक शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना जिल्हा धुळेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार पडला। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र नाभिक शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असतात। त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले विविध पदांवर असलेले अधिकारी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा देखील पार पडत असतो। त्यानिमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगर रचना सहाय्यक वर्ग 2 चिरंजीव भूपेश सुभाष शिरसाट, जिल्हा परिषद नंदुरबार असिस्टंट ज्युनियर इंजिनियर चिरंजीव हर्षल सोनवणे, सॉफ्ट इंजिनियर चिरंजीव हर्ष गिरीश महाले आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजीव गांधी माध्यमिक विद्यालय सुनील ठाकरे हे होते। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नाभिक शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील ठाकरे, उपाध्यक्ष चेतन महाले, सहसचिव सुनील सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख दिनेश सैंदाने, संघटक संजय सैंदाने, राहुल पगारे, कार्याध्यक्ष गिरीश महाले, सचिव मनोज बोरगावकर, खजिनदार राजेंद्र महाले, संघटक विजय सैंदाने, ज्येष्ठ मार्गदर्शक हिरालाल ठाकरे, संघटक पीजी सुरेंशी आदी सर्वच महाराष्ट्र नाभिक शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला।